तमिळ सुपरस्टार सी जोसेफ विजय उर्फ विजय थलपती आता तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार आहे हे जवळपास निश्चित झाले। पण सत्तेचं सोपान सर करण्यासाठी विजयला आणखी 10 पायऱ्या चढाव्या लागणार आहेत। कारण विजयकडे 234 आमदारांच्या विधानसभेत स्वतःचे केवळ 108 आमदार आहेत। बहुमतासाठी 118 आमदारांचं संख्याबळ हवं, म्हणजेच अजून 10 आमदार हवेत। त्यासाठी काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या डीएमकेला सत्तेवरून खाली खेचत स्वतः सत्तेचं सोपान सर करण्यासाठी विजयनं काँग्रेसचाच पाठिंबा घेतलाय। तरीही विजयला आणखी 5 पायऱ्या पार कराव्या लागणार आहेत। या उलट भाजप आणि भाजपचा मित्रपक्ष असलेल्या एआयएडीएमकेचा पाठिंबा घेतला असता तर थेट 48 आमदारांचं भक्कम पाठबळ मिळालं असतं आणि पुन्हा आमदार फोडाफोडीचं पक्ष तोडफोडीचं कोणतंही संकट उरलं नसतं, काही झंझटच नसती। पण विजयनं भाजपला तर विचारलंही नाही आणि एआयएडीएमकेला प्रतिसादी दिला नाही। त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडलाय की भाजपचा किंवा एनडीएचा पाठिंबा विजयनं का घेतला नाही आणि काँग्रेसचा पाठिंबा का घेतला। सोशल मीडियावर तर या सगळ्याबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत। या व्हिडिओत आपण विजय थलपतीचं राहुल गांधी कनेक्शन काय, निवडणुकीपूर्वी काय झालं होतं आणि निवडणुकीनंतर काय झालं हेच सगळं राजकारण उलगडणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी। सगळ्यात आधी आपण एक इंटरेस्टिंग गोष्ट बघूया। 2024 मध्ये विजय थलपती यांचा द गोट म्हणजेच द ग्रेटेस्ट ऑल ऑफ टाइम हा सिनेमा रिलीज झाला होता। या सिनेमात एक सीन आहे, विजय कार चालवताना दिसतात। त्या कारची नंबर प्लेट असते TN07CM 2026। आज 2 वर्षानंतर 2026च्या मे महिन्यात हा केवळ सिनेमातला सीन राहिलेला नाही तर तो एक राजकीय इशारा होता। हेच आता तामिळनाडूच्या विधानसभा निकालावरून स्पष्ट झाले। मग विजय यांना सत्तेसाठी आणखी किती पायऱ्या चढायच्या आहेत? तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांपैकी सी जोसेफ विजय उर्फ विजय थलपती यांच्या तमिळगा वेत्री कळघम म्हणजेच टीव्हीके पक्षाला सर्वाधिक तब्बल 108 जागा मिळाल्या। द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजेच सत्ताधारी डीएमकेला जनतेनं अक्षरशः धूळ चारली आहे। डीएमकेला 59 जागांवरच समाधान मानावं लागले तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एआयएडीएमकेला केवळ 47 जागा मिळाल्या। MG रामचंद्रन आणि NT रामाराव यांच्यानंतर पहिल्या फटक्यातच इतकं मोठं घवघवीत यश मिळवणारे विजय हे पहिलेच सिनेस्टार ठरलेत। पण विजय यांचा हा विजय केवळ लोकप्रियतेचा किंवा सिनेमातल्या स्टारडमचा विजय नाही। या यशामागं एक मजबूत अशी पॉलिटिकल फिलॉसॉफी दडलेली आहे। राजकारणात आपला वैचारिक शत्रू कोण आणि राजकीय मित्र कोण हे विजय यांनी अत्यंत स्पष्टपणे आधीच जाहीर केलेलं होतं। निव्वळ ठरवलंच नाही तर त्यांनी ते जाहीर करून जनतेला सांगितलं देखील होतं। 27 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या पहिल्याच पक्षाच्या जाहीर सभेत त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली होती आणि यामध्येच भाजपसोबत किंवा भाजपच्या मित्रपक्षांना सोबत न घेण्याची मुळं आपल्याला सापडतात। मग विजय यांची पॉलिटिकल फिलॉसॉफी काय? विजय थलपती यांनी पहिल्याच राजकीय सभेत जाहीर केलं होतं की धर्म, जात, वंश, लिंग किंवा संपत्ती यांच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या शक्ती त्यांच्या राजकीय विरोधक आहेत। यातून भाजप हाच आपला राजकीय शत्रू आहे असा मेसेजच विजय यांनी दिला। भाजपच्या राजकारणाला फॅसिस्ट प्रवृत्तीचं म्हटलं एवढंच नाही तर विजय यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाती धर्मात फूट पाडणारी सांप्रदायिक शक्ती असल्याचं सांगत ही विचारधारा तामिळनाडूच्या संस्कृतीसाठी घातक ठरवली होती। केवळ भाजपच नाही तर भाजपच्या मित्रपक्षांवरही एनडीए आघाडीवरही टीका केली। भाजप प्रणित आघाडी म्हणजे गुलामांची युती आहे असा हल्ला चढवला। याच कारणामुळे आज निकालानंतर बहुमतासाठी काही आमदारांची गरज असतानाही विजय यांनी भाजपकडे किंवा भाजप प्रणित एनडीएकडे त्यांच्या मित्रपक्षांकडे पाठिंब्याची कोणतीही मागणी केलेली नाही। दुसरीकडे त्यांचा राजकीय शत्रू कोण होता तर तो होता सत्ताधारी डीएमके। द्रविड मॉडेलच्या नावाखाली लोकांना फसवणाऱ्या आणि भ्रष्टाचाराला वैचारिकतेचा मुखवटा घालणाऱ्या पक्षाला सत्तेवरून खाली खेचणं हेच आपल्या पक्षाचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं विजय यांनी जाहीर केलं। भाजप फॅसिस्ट असेल तर डीएमके देखील त्यांच्यापेक्षा काही कमी नाही अशी टोकदार टीकाही केली होती। मग विजय यांची वैचारिक बांधिलकी काय? शत्रू कोण आहे हे जाहीर केल्यावर मित्र कोण आहेत हे सांगण्याची गरज पडत नाही। तेच विजय थलपती यांनीही केलं। त्याच वेळी त्यांनी आपली वैचारिक बांधिलकी कमिटमेंट काय
तेही सांगितलं. तमिळनाडूचे आंबेडकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या EV रामास्वामी पेरियार यांचा सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण आणि शिक्षणाचा विचार आपला असल्याचं, आपल्या पक्षाचा असल्याचं सांगितलं. पण त्याच वेळी पेरियार यांचा नास्तिकतावाद मात्र त्यांनी स्पष्टपणे नाकारला. पेरियार यांच्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, के कामराज हेही आपल्या पक्षाचे राजकीय गुरु असल्याचं विजय यांनी जाहीर केलं. याच सर्व वैचारिक स्पष्टतेमुळे, क्लॅरिटीमुळे विजय यांच्या रूपात जनतेला एक नवा राजकीय पर्याय मिळाला. हा पर्याय प्रस्थापित पक्षांच्या भ्रष्टाचाराला आणि केंद्रातल्या भाजपच्या धोरणांना एकाच वेळी विरोध करत होता. हाच वैचारिक पर्याय लोकांना भावल्याचं आता या निकालातून स्पष्ट झाले. मग सत्तेचं गणित कसं जुळवणार? विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 118 या जादुई आकड्याची गरज आहे. विजय यांच्याकडे तर 108 आमदार आहेत, म्हणजेच त्यांना आणखी 10 आमदारांची गरज आहे. इथंच खरा पॉलिटिकल गेम सुरू होतो. विजय यांनी भाजप किंवा AIADMK यांच्याकडे न जाता थेट सत्तेतून ज्यांना खाली खेचलं त्या DMKच्या घटक पक्षांना साथ घातली. निकाला दिवशीच विजय यांचे वडील SA चंद्रशेखर यांनी काँग्रेसला TVK सोबत येण्याची ऑफर दिली. त्यांनी म्हटलं की काँग्रेस ही एक ऐतिहासिक आणि मोठी परंपरा असलेली पार्टी आहे, पण सातत्यानं दुसऱ्या पक्षांना DMKला पाठिंबा देऊन काँग्रेसनं आपली स्वतःची ताकद गमावली आहे. आता वेळ आली आहे ती ताकद परत मिळवण्याची. विजय स्वतः काँग्रेसला ती जुनी ओळख आणि मजबूती परत मिळवून देण्यासाठी तयार आहे. मीडियातल्या बातम्यानुसार राहुल गांधी आणि विजय यांच्यामध्ये एक पर्सनल कनेक्टही आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस आणि TVK यांच्यात आघाडीची निवडणूक पूर्व युतीची चर्चा सुरू होती. पण काँग्रेसनं जुन्या मित्राची DMKची साथ न सोडण्याची भूमिका घेतल्यानं ही नवी दोस्ती फिसकटली. तेच जुनं कनेक्शन आता पुन्हा वापरात आलंय. निकालानंतर स्वतः विजय यांनीही काँग्रेस हायकमांडकडे पाठिंब्याची मागणी केली. त्यानंतरच जुना मित्रपक्ष DMKची साथ सोडत विजय यांना अधिकृत काँग्रेसनं पाठिंबा जाहीर केलाय. काँग्रेसचे तामिळनाडू प्रभारी गिरीश चोडणकर यांनी एक अधिकृत पत्र काढून या पाठिंब्याची घोषणा केली. पण हा पाठिंबा सशर्त आहे. भारताच्या संविधानावर विश्वास नसणाऱ्या कोणत्याही जातीयवादी शक्तींना TVKनं सत्तेपासून आणि या आघाडीपासून दूर ठेवावं अशी अट काँग्रेसनं घातली आहे. म्हणजेच काँग्रेसनं विजय यांच्या माध्यमातून तामिळनाडूतून भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची व्यवस्था केली, एक प्रकारे हद्दपार केले. तसंच या पाठिंब्याच्या बदल्यात काँग्रेसला बहुधा पहिल्यांदा तामिळनाडूच्या सत्तेतही वाटा मिळणार आहे. त्यामुळे काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यानं विजय यांच्या सरकारला आणखी मजबूती येणार आहे. पण काँग्रेसच्या पाठिंब्यानंतरही विजय यांचं संख्याबळ 113 वरच पोहोचतं. मग आता प्रश्न उरतो की उर्वरित 5 आमदारांचं करायचं काय? यासाठी विजय यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि VCK यासारख्या छोट्या पक्षांना सोबत घेण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू केल्यात. या तिन्ही पक्षांकडे प्रत्येकी 2 आमदारांचं संख्याबळ आहे. काँग्रेसमुळे डावे पक्ष त्यांचे 4 आमदार हे विजय यांच्या सोबत जातील याचीच शक्यता अधिक आहे. याशिवाय AIADMK मधील 47 पैकी जवळपास 2/3 आमदार, 30 आमदार हे बंडाच्या तयारीत आहेत. ते विजय यांना बाहेरून पाठिंबा देऊ शकतात अशीही एक चर्चा चेन्नईत सुरू आहे. इथं आणखी एक गणित ध्यानात घ्यायला पाहिजे, ते म्हणजे विजय यांनी तिरुचीपूर्व आणि पेरांबूर अशा 2 जागांवरून विजय मिळवलाय. म्हणजे त्यांनी 2 जागांवर निवडणूक लढवली होती आणि 2 जागांवर विजय मिळवला. बहुधा ते तिरुचीपूर्व या जागेचा राजीनामा देतील. त्यामुळं विधानसभेचं एकूण संख्याबळ आहे ते पुढचे 6 महिने 233 इतकं राहील. रिक्त जागेवर 6 महिन्यात पोटनिवडणूक घ्यावी लागते. त्यामुळं पोटनिवडणुकीनंतर पुन्हा 118 हेच बहुमताचं गणित राहणार आहे. थोडक्यात काय तर DMK आणि AIADMK या 2 प्रमुख पक्षांच्या आलटून पालटून होणाऱ्या सत्ता पालटाला कंटाळलेल्या तामिळनाडूच्या जनतेनं विजय यांच्या रूपानं एक नवा कोरा पर्याय निवडलाय. काँग्रेसनं अतिशय मुत्सद्दीपणे सत्तेत सहभाग मिळवला. त्याचवेळी भाजपला आणि त्यांच्या मित्रपक्षांना तूर्त तरी तामिळनाडूच्या सत्तेपासून दूर राहावं लागणार असल्याची काळजी देखील घेतली. आता विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावाही ठोकलाय. पण आता राज्यपाल त्यांना सत्ता स्थापनेसाठी म्हणजे शपथ घेण्यासाठी बोलवतात का ते बघायला हवं. पण तुम्हाला काय वाटतं? विजय थलपती यांचा हा राजकीय प्रवास आणि त्यांची सेक्युलर तसंच विकासाभिमुख भूमिका देशाच्या राजकारणात काही नवा आदर्श प्रस्थापित करू शकेल का? काँग्रेसला सोबत घेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा त्यांचा निर्णय योग्य आहे का? तामिळनाडूचा हा प्रयोग
भविष्यात इतर राज्यांमध्येही बघायला मिळेल का? आणि महाराष्ट्रात तुम्हाला कोणत्या मराठी अभिनेत्यामध्ये विजय दिसतो ते कमेंट करून नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी TOD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप